मसाणाचा वेढा. प्रभाकर फडणीस यांचा हा अतिशय रंजक लेख आहे. ही आहे इस्रायलमधील एका किल्ल्याची खूप जुनी कथा. चित्तोडच्या जोहाराशी या कथेचं काहीसं साम्य देखील आहे. या किल्ल्याला मसाडा म्हणतात. मसाडा म्हणजे जूनच्या भाषेत किल्ला. रोमनांनी ह्या किल्ल्याला घातलेला वेढा, त्याचा अखेर पराभव आणि चित्तोडसारखा तेथील प्रकार, ह्याची ही कथा. येशू ख्रिस्ताच्या काळी, ज्याला आता इस्रायल म्हणतात, त्या ज्यू धर्मीय लोकांच्या मूळ देशात रोमनांची अधिसत्ता होती. जूनचा राजा हा रोमन सम्राटाचा मांडलिक होता. ख्रिस्ताला सुळावर चढवण्याची शिक्षा रोमन सम्राटाचा प्रतिनिधी पिलात याने दिली आणि अंमलात आणली. हेरोड हे जूनच्या तेव्हाच्या मांडलिक राजाचं नाव होतं. तो ज्यू लोकांमध्येही फारसा लोकप्रिय नव्हता. मसाडा या किल्ल्याची निर्मिती हे हेरोडचं कर्तृत्व मानलं जातं. इस्रायलमध्ये डेड सी म्हणजेच मृत समुद्र हा एक निसर्गाचा चमत्कार आहे. मृत समुद्र खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. हा भूप्रदेश पृथ्वीवरील सर्वात खाली म्हणजे समुद्र सपाटीच्याही 400 मीटर खाली आहे. जॉर्डन ही इस्रायलमधली नदी या मृत समुद्राला येऊन मिळते. एवढ्या खोल असलेल्या या भूभागातून पाणी बाहेर वाहून जाऊ शकत नाही. पाऊसही फार नाही, त्यामुळे नवीन पाण्याची भर थोडीच मिळते. उन्हाळा फार कडक असल्यामुळे बाष्पीभवन खूप होतं. परिणामी मृत समुद्राचं पाणी अतिशय खारट आहे आणि घनताही खूप जास्त आहे. त्यामध्ये मनुष्य बुडू शकत नाही. जॉर्डन नदीचं खोरं हे समुद्र सपाटीच्या खाली आहे. त्यामुळे काठावरचा भूप्रदेश समुद्र सपाटीवर किंवा त्याहून फारसा उंच नसून देखील तिथे उंच तुटलेले कडे आहेत. अशाच एका तुटलेल्या कड्यांनी वेढलेल्या भूभागावर मसाडा हा हेरोडने बांधलेला प्राचीन किल्ला आहे. किल्ल्याभोवतीच्या तुटलेल्या कड्यांमुळे किल्ल्यावर जाण्या-येण्याचे मार्ग फार थोडे आणि अवघड आहेत. राजा हेरोड याने ख्रिस्तपूर्व 37 ते 31 या कालावधीत हा किल्ला बांधला. राजा ज्यू जनतेत प्रिय नसल्यामुळे त्याने स्वतःला सुरक्षित राहता यावं म्हणून खूप मजबूत हा राजवाडा बांधला आणि सर्व सुखसोयी केल्या. साधारण किल्ल्यांना असलेले तट हे जाडे पण एकेरी भिंतीचे असतात. ह्या किल्ल्याचे तट जाड दुहेरी भिंतींचे, मध्ये आडव्या भिंती बांधून अनेक लहान मोठ्या खोल्या असलेले असे आहेत. राहण्यासाठी, धान्य आणि इतर सामुग्री साठवण्यासाठी सोयी केलेल्या अजूनही पाहायला मिळतात. पाणी साठवण्यासाठी आणि मिळवण्यासाठी अतिशय कल्पक योजना केलेल्या आहेत. सर्व बाजूंच्या दुहेरी भिंतींच्या आत असलेल्या पठारावर पडणारं थोड्याफार पावसाचं पाणी अडवून जमिनीखाली खोदलेल्या गुहांमध्ये साठवलं जातं. इतकंच नाही, तर पश्चिमेकडल्या मुख्य भूभागावर तुरळक पडणाऱ्या पावसाचं पाणीही कौशल्याने अडवून तुटलेल्या कड्याच्या काठाने उतरते पाट बांधून ते पाणी मोठ्याल्या गुहा खोदून त्यात आपोआप वाहून येईल अशी योजना केलेली आहे. त्यामुळे किल्ल्यावरच्या वस्तीला पाण्याचा तुटवडा कधीच भासला नाही. उलट किल्ल्यावर बाष्पस्नानासाठी देखील छान सोयी केलेल्या आहेत. किल्ल्याच्या उत्तर टोकाला हेरोडचा मोठा राजवाडा होता आणि तिथून अवघड वाटेने थोडं खाली उतरून जाऊन छोट्या पठारावर हवा महाल, कारंजी अशी राजेशाही सोयही केलेली होती. किल्ल्यावर येण्यासाठी पूर्व बाजूने एकच वळणावळणांची पाऊलवाट आहे. तिला सर्पवाट म्हणत. ती किल्ल्यावर जिथे पोहोचते तिथे अर्थातच तटामध्ये एक मजबूत दरवाजा आहे. इतर कुठूनही किल्ल्यावर चढता येत नाही. पश्चिम टोकाला आणखी एक दरवाजा आहे आणि दक्षिण टोकाला एक मजबूत बुरुज. हेरोडच्या मृत्यूनंतर हा किल्ला रोमनांच्या ताब्यात गेला आणि त्यांनी तिथे शिबंदी ठेवली. रोमन आणि ज्यू जनता यांच्यामध्ये हेरोड नंतर शांतता नांदली नाही. ज्यूंनी रोमनांविरुद्ध बंड केलं. इसवी सन 66 मध्ये ज्यू बंडखोरांनी मसाडावरील रोमन सैन्याचा पराभव करून किल्ला ताब्यात घेतला. इसवी सन 70 मध्ये जेरुसलेमचा रोमनांनी पाडाव केला. देवळांचा विध्वंस केला, कत्तली केल्या. पळालेल्या लढवय्या लोकांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी मसाडा गाठलं. तिथे आश्रय घेतला. पुढे 2 वर्षांपर्यंत त्यांनी वारंवार हल्ले करून रोमनांना खूप सतावलं. अखेर रोमन गव्हर्नर जोसेफस सिल्वा याने 73 साली मोठं सैन्य आणून किल्ल्याला वेढा घातला. मृत समुद्राच्या बाजूला एक मोठी छावणी उभारली. किल्ल्याला सगळ्या बाजूनी भिंत बांधून
दळणवळण पूर्णपणे बंद पाडलं. मात्र किल्ल्यावर जायला मार्गच नसल्यामुळे आणि किल्ल्यावर अन्न-पाण्याची कमतरता नसल्यामुळे किल्ला सहजासहजी पडणार नव्हताच. त्या काळी तोफा नव्हत्या, पण रोमनांकडे मोठाले दगड फेकणारी कॅटेपल्ट नावाची यंत्र होती. त्याचा पल्ला अर्थातच फार थोडा असल्यामुळे ती बरीच वर चढवल्याशिवाय उपयुक्त होत नव्हती. पण रोमन सैन्याबरोबर युद्धकैदी म्हणून ज्यू स्त्री-पुरुष मोठ्या प्रमाणावर होते. त्या श्रमशक्तीचा कल्पक पण निर्दय वापर रोमनांनी भर उन्हाळ्यात केला. किल्ल्याच्या पश्चिम बाजूला तुटलेल्या कड्यासमोरच वरपर्यंत जाणारी एक अवघड, अरुंद सोंड होती. तिच्या वर आणि बाजूने दगडमातीचा प्रचंड भराव घालत ती रुंद केली आणि सरळ वरपर्यंत चढत जाणारा चढणीचा रस्ताच तयार केला. मात्र पाऊस नसल्यामुळे माती वाहून गेलेली नाही आणि त्यामुळे रस्ता आजही सुस्थितीत आहे. त्याला रॅम्पार्ट असं म्हणतात. हा रस्ता तयार झाल्यावर मग मात्र त्यांनी कॅटॅपल्टवर नेऊन तटावर मोठाल्या शिळा फेकायला सुरुवात केली. त्यांचे प्रख्यात बॅटरिंग रॅम्स ही वर आणले आणि भिंतीवर दणके बसायला लागले. शिळांच्या माऱ्याचा तटाच्या बाहेरील भिंतीवर फारसा परिणाम होत नव्हता. तटाच्या बाहेर लाकडाचे मोठे मोठे सोट उभे गाडून संरक्षक भिंत तयार केली होतीच, मात्र काही शिळा आतील आणि बाहेरील भिंतीवर असलेल्या छपरांवर कोसळून विध्वंस व्हायला लागला. खोल्यांमधील कुटुंबीय, बायका, मुलं मरायला लागली आणि इतरही नुकसान व्हायला लागलं. हळूहळू किल्ल्यावरील लोकांना भवितव्य दिसायला लागलं. जवळजवळ 1000 माणसं किल्ल्यावर होती. अखेर किल्ला जाळावा, विध्वंस करावा आणि सर्वांनी मरून जावं, पण रोमनांना शरण जायचं नाही, असा सगळ्यांचा विचार ठरला. किल्ल्यावर झालेल्या या भीषण प्रकाराचं वर्णन जोसेफस फ्लेवियस या किल्ल्यावर असलेल्या आणि वाचलेल्या मूळचा ज्यू पण नंतर रोमन झालेल्या माणसाने खुलासेवार लिहून ठेवलं आहे. किल्ल्यावरील सर्व सैनिक आणि इतर लोकांनी परस्पर करार केला की सर्वांनी मरून जायचं. त्यांनी आपल्यातले 10 लोक निवडले आणि बायका मुलांसकट सगळ्यांचा संहार करण्याचं काम त्यांनी पत्करलं. त्यातीलच एकाने मग इतर 9 जणांना मारून अखेर स्वतःही मरून जायचं असं ठरलं. शेवटचा प्रयत्न म्हणून किल्ल्याच्या बाहेरील लाकडी कुसवाला रात्री आग लावण्यात आली. काही काळ त्या आगीमुळे रोमनांना माघारही घ्यावी लागली. पण वाऱ्याची दिशा बदलल्यावर आग किल्ल्यावरच पसरायला लागली. अखेर ठरलेला बेत अंमलात आणला गेला. सगळेजण मारले गेले. मात्र 2 स्त्रियांनी आपल्या मुलांना कसं तरी लपवलं. वाचलेल्यांकडून ऐकलेली करुण हकीकत जोसेफसने लिहून ठेवली आहे. सकाळी रोमन सैन्य आणि अधिकारी किल्ल्यावर पोचल्यावर त्यांना फक्त मृतदेह दिसले. मोगल बादशाह अकबर याला चित्तोडच्या किल्ल्यावर स्त्रियांनी केलेला जो भीषण जोहार पाहावा लागला, त्याहूनही जास्त भीषण हा प्रकार होता. इथे सैनिकही युद्धात नव्हे तर स्वतःच एकमेकांकडूनच मारले गेले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर इस्रायल देश निर्माण झाल्यावर या किल्ल्याचा पद्धतशीर शोध घेतला गेला आणि उत्खनन केलं गेलं. पाऊस नसल्यामुळे 2000 वर्ष लोटली तरी देखील किल्ला आणि त्यावरील वास्तू पडझड होऊनही काही अंशी उत्तम अवस्थेत आहे. हेरोडचा राजवाडा, इमारती, हमामखाने, वरखाली जाणाऱ्या पायऱ्यांच्या वाटा, पाणी साठवण्याची योजना अशा सगळ्या गोष्टी नीटपणे पाहता येतात. हे आता लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. रोमनांची छावणी, वेढ्याची भिंत, रॅम्पार्ट असं सगळं व्यवस्थित पाहता येतं. संग्रहालय आहे. अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत आणि अनेक छायाचित्र देखील उपलब्ध आहेत.